बुधवार पेठेत मध्यरात्री 39 कुंटणखाने आणि 700 लोकांची झडती. अल्पवयीन मुलींसह 2 बांगलादेशी महिला ताब्यात. बुधवार पेठेतील कुंटणखान्यांमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी मध्यरात्री मोठी धडक कारवाई केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखा व इतर पोलीस ठाण्यांच्या पथकांनी रात्री सुमारे 11च्या सुमारास सुरू केलेल्या या मोहिमेत तब्बल 39 कुंटणखान्यांची कसून तपासणी करण्यात आली. या कारवाईत काही अल्पवयीन मुली आणि 2 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले, तर अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी रामेश्वर बिभीषण बिराजदार याला अटक करण्यात आली. बुधवार पेठेतील कुंटणखान्यांवर अशा प्रकारची व्यापक कारवाई प्रथमच झाल्याची चर्चा आहे. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती. यामध्ये 3 पोलीस उपायुक्त, 8 सहाय्यक पोलीस आयुक्त, सुमारे 55 निरीक्षक, उपनिरीक्षक व 600 पेक्षा पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या कारवाई दरम्यान पोलिसांनी बुधवार पेठेतील 41 इमारतींची तपासणी केली, तर सुमारे 700 लोकांची झडती घेण्यात आली. या तपासणीत पोलिसांना 2 बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात यश आलं, तसेच काही अल्पवयीन मुलींचे रेस्क्यू करण्यात आले. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत फरासखाना पोलीस ठाण्यात सुरू होते, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख उपस्थित होते. गुन्हे शाखेला बुधवार पेठेतील काही कुंटणखान्यांमध्ये बांगलादेशी तरुणी वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. यापूर्वीही येथून अनेक बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. अलीकडेच एका बांगलादेशी तरुणीने फरासखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत तिला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या दलालांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशीत एका महिला पोलीस हवालदाराचे नाव समोर आले. संबंधित हवालदाराने वरिष्ठांना माहिती न देता पीडितेला कुंटणखाना मालकिनीकडे सोपवल्याचा व पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. अतिशय गोपनीय पद्धतीने ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ अधिकारी सोडता कोणालाच कोठे काय कारवाईसाठी जायचे आहे याची माहिती नव्हती. कुंटणखाने चालवणाऱ्यांना पूर्वसूचना मिळू नये म्हणून फरासखाना पोलीस ठाण्यालाही ऑपरेशन सुरू होईपर्यंत माहिती देण्यात आली नव्हती. दरम्यान बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या पार्श्वभूमीवर बुधवार पेठेत पुढेही कठोर कारवाई केली जाईल. कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.